दुपारी 3च्या दरम्यान आयुषीने तिच्या मित्राला फोन केला। फोनवरती आयुषी प्रचंड घाबरलेली होती, मोठमोठ्याने ओरडत होती। आयुषीने घाबरलेल्या अवस्थेमध्येच आपल्या मित्राला फ्लॅटवरती बोलून घेतलं। आयुषी ज्या फ्लॅटमध्ये राहत होती त्या फ्लॅटमधून तिला बाहेर पडता येत नव्हतं, कारण की बाहेरून फ्लॅटला कोणीतरी कडी लावली होती। आयुषीचा मित्र फ्लॅटवरती आला आणि बाहेरून दरवाजाला लावलेली कडी उघडली आणि फ्लॅटमध्ये जाताच त्याला हॉलमध्ये दिसले आयुषी आणि त्याची मैत्रीण समीक्षा नरसिंगे ही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती। समीक्षाच्या शरीरामधून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाला होता, त्यामुळे आयुषी आणि त्याच्या मित्राने समीक्षाला जखमी अवस्थेमध्ये CPR हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। पण तिथे समीक्षावरती उपचार करण्या अगोदरच डॉक्टरांनी तिला मृत घोषित। समीक्षाची हत्या झाली होती। समीक्षाच्या हत्येचा आरोप होता तिच्या लिव्हिंग पार्टनरवरती। कोल्हापूरच्या सरनोबतवाडीमध्ये घडलेला हा प्रचंड हादरवणारा प्रकार। यामध्ये संशयित आरोपी होता समीक्षाचा लिव्हिंग पार्टनर सतीश यादव। समीक्षाच्या हत्येचा आरोप त्याच्यावर होता। पोलिसांनी जेव्हा त्याचा शोध घेतला त्याचाही पोलिसांना मृतदेह सापडला। समीक्षा नरसिंगेची हत्या कोणी केली? जर हा आरोप तिच्या लिव्हिंग पार्टनर सतीश यादववरती होता तर त्याचा मृतदेह कसं काय सापडला? त्या दोघांसोबत नेमकं काय घडलंय? चला सविस्तर पाहू या व्हिडिओमधून। समीक्षा उर्फ सानिका नरसिंगे, कसबा बावडामधल्या जय भवानी गल्लीमध्ये राहणारी 23 वर्षाची ही मुलगी। 2019 मध्ये समीक्षाचं लग्न तीर्थ वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाबरोबर लग्न झालं होतं, पण हे लग्न 6 महिनेच टिकलं। 6 महिन्यानंतर समीक्षा आणि तिच्या पतीमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली। या वादामधूनच समीक्षा आणि तिच्या पतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला। समीक्षाचं घटस्फोटाचं प्रकरण कोर्टामध्ये चालू होतं। नवऱ्यापासून वेगळी झाल्यानंतर ती आपली आई, भाऊ, बहीण यांच्याबरोबर पुन्हा जय भवानी गल्लीमध्ये राहत असलेल्या घरी आली। नवऱ्यापासून वेगळी झाल्यानंतर समीक्षाने काही वर्षापूर्वी इव्हेंट मॅनेजमेंटचं काम चालू केलं। त्यामधूनच तिची आयुषी अंपले या तरुणीबरोबर मैत्री झाली। आयुषी अंपले ही मूळची तेलंगणाची, ती कामानिमित्तानं कोल्हापूरमध्ये राहण्यासाठी आली होती। आयुषी आणि समीक्षा एकत्रच इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामाला सुरुवात केली। त्या दोघींची चांगली मैत्रीही झाली होती। हेच काम करत असताना त्यांची ओळख कोल्हापूरमधील रहिवासी सतीश यादव याच्याबरोबर झाली। सतीश तसा मूळचा उंदरीचा, पण तो शिवाजी पेठेमध्ये राहत होता। आयुषी, समीक्षा आणि सतीश यादव या तिघांची ओळख झाल्यानंतर या तिघांनी इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला। लग्न आणि इतर सोहळ्याचं काम हे तिघही घेऊ लागले। याच कामाच्या सोयीसाठी त्यांनी सरनोबतवाडी येथे 2 BHK फ्लॅट भाड्याने घेतला। त्या फ्लॅटमध्ये समीक्षा आणि सतीश लिव्ह इन मध्ये राहायला लागले। श्री मैत्रीण आयुषी ही देखील त्यांच्यासोबतच राहत होती। 4 ते 5 महिन्यापासून समीक्षा आणि सतीश लिव्हिंग मध्ये राहत होते असं सांगण्यात येते। समोर आलेल्या माहितीनुसार सतीश यादवने समीक्षाकडे लग्नासाठी तगादा लावला होता। समीक्षाचं अगोदर एक लग्न झालेलं होतं। तिच्या घटस्फोटाची प्रक्रिया कोर्टामध्ये चालू होती, त्यामुळे समीक्षाने सतीशला लग्नासाठी नकार दिला। सतीश यादव माझ्या संग लग्न कर या विषयावरती ठाम होता। गेल्या महिन्याभरापासून समीक्षा आणि सतीश या दोघांमध्ये याच कारणामुळे वाद चालू होता। याच वादामधून समीक्षा आणि तिची मैत्रीण आयुषी या दोघांनी फ्लॅट सोडून समीक्षाच्या आईच्या घरी राहायला जायचा निर्णय घेतला। 15 मे नंतर या दोघी आईच्या घरी राहायला गेल्या असं सांगितलं जातंय, पण काही बातम्यानुसार लग्नाचं सीझन संपल्यामुळं या तिघांना त्या 2 BHK फ्लॅटमध्ये राहण्यासाठी परवडत नव्हतं, त्यामुळे त्यांनी हा फ्लॅट सोडण्याचा निर्णय घेतला। तर काही बातम्यानुसार समीक्षा सतीश बरोबर लग्नाला होकार देत नव्हती, त्यामुळे सतीशने त्याच्यावरती हा फ्लॅट सोडण्यासाठी दबाव टाकला असं सांगितलं जातंय। समीक्षा आणि आयुषी या दोन्ही मैत्रिणी जरी तो फ्लॅट सोडून आईच्या घरी राहण्यासाठी गेल्या होत्या, तरी त्यांचं बरंचसं सामान त्या 2 BHK फ्लॅटवरतीच होतं। 3 जूनला समीक्षा आणि आयुषी आपलं सामान घेण्यासाठी त्या फ्लॅटवरती आल्या, तेव्हा दुपारी 12च्या दरम्यान सतीश यादव हा सुद्धा त्या फ्लॅटवरती आला। यावेळेस आयुषी फ्लॅटमध्ये असलेलं सामान भरत होती, तर दुसरीकडे समीक्षा आणि सतीश यांच्या दोघांमध्ये वाद सुरू झाला। सतीश यादवने पुन्हा लग्नाचा विषय काढला, पण त्याला समीक्षाचा विरोध होता। समीक्षाची मैत्रीण आयुषी ही आपल्या बेडरूममध्ये सामान भरत होती, तर हॉलमध्ये सतीश आणि समीक्षामध्ये जोरदार वाद सुरू होता। हा वाद इतका टोकाला गेला, सतीशने रागाच्या भरामध्ये बरोबर आणलेला चाकू समीक्षाच्या छातीमध्ये घुसवला। त्यानंतर सतीशने समीक्षावरती आणखीन वार केले। समीक्षा जोरजोराने ओरडली, किंचाळली। तिचा आवाज ऐकून बेडरूममध्ये असलेली तिची मैत्रीण आयुषी धावत आली। आयुषीने दिलेल्या माहितीनुसार समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली होती, तरी देखील सतीशने त्या अवस्थेमध्ये समीक्षाला लाथा मारल्या आणि त्यानंतर त्यांनी दरवाजाला बाहेरून कडी लावून तिथून पळ काढला। घाबरलेली आयुषी जोरजोरात किंचाळली,
पण कदाचित तिचा फ्लॅटमधील आवाज बाहेर गेला नसावा, म्हणून तिने समीक्षा आणि तिचा कॉमन मित्राला फोन करून फ्लॅटवरती बोलून घेतलं. आल्यानंतर आयुषी आणि त्या मित्रांनी समीक्षाला CPR हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तोपर्यंत उशीर झालेला होता. डॉक्टरांनी समीक्षाला मृत घोषित केले. या घटनेनंतर आयुषीने सांगितल्याप्रमाणे सतीश यादव विरोधात गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. सतीश यादवला तात्काळ शोधून काढण्यासाठी पोलिसांच्या टीम रवाना झाल्या. त्याच्या मूळ गावी उंद्री येथे त्याच्या घरी देखील छापा मारला. सतीश त्याच्या घरी सापडला नाही. तो शिवाजी पेठेमध्ये ज्या रूमवरती राहत होता त्या फ्लॅटवरती देखील पोलिसांनी छापा मारला. तिथेही सतीश यादव पोलिसांना सापडला नाही. पोलिसांनी सतीश यादवच्या मित्रांच्या घरी देखील छापे टाकले, तिथेही तो सापडला नाही. सतीश कधी सापडेल हा सर्वांना प्रश्न होता. त्यामुळे सतीश यादवच्या नातेवाईकांकडे तसेच प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या आयुषी, समीक्षेची आई, बहीण, भाऊ यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. हे केलं तरी सतीश यादवची कुठलीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती. अशामध्येच 5 जून 2025ला सकाळी एक खळबळजनक बातमी आली. ही बातमी होती सतीश यादवचा मृतदेह सापडल्याची. सतीश यादवने समीक्षाला लग्नासाठी तगादा लावला होता. त्याच लग्नाच्या कारणासाठी त्याने समीक्षाची हत्या केली होती. त्याचाच मृतदेह पोलिसांना सापडला. मृतदेह अशा अवस्थेत सापडला होता, त्यावरून स्पष्ट होत होतं सतीश यादवने स्वतःचंच जीवन संपवलं. किती काही केलं तरी आपण पोलिसांच्या तावडीमधून वाचू शकणार नाही हे सतीश यादवला पूर्णपणे माहिती होती. समीक्षाचा हत्या केल्याचा पश्चातापही त्याला झाला होता. त्याच कारणामुळे सतीश यादवने आपलं जीवन संपवलं. ती माहिती सतीशचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी दिली.